हॅलो 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 शी हॅलो 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 शीस हॅलो हॅलो तुमच्या कानपर्यंत एकच वादा आमचा कोकणी दादा आयोजकांच्या म्हणण्याप्रमाणे आजचे साऊंड दादा मास्टर बाबा पाऊस भरपूर आहे तरी सुद्धा आभार मानतो म्हणजे चांगला इथून आलाय रसिकजनो आजचा ऋषीपंचमीचा दिवस आणि तुमच्या करमणुकीचा कार्यक्रम म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्रीयुत विजय दादा वाडेकर श्रीयुत विलास वाडेकर उर्फ भाऊसाहेब कैलासवासी सत्यवानजी वाडेकर कैलासवासी रवींद्र वाडेकर अजित वाडेकर आणि भरत दादा वाडेकर आणि सर्व श्रीयुत मिथुन दादा वाडेकर आणि सहकुटुंब सहपरिवार वार यांच्यातर्फे आजचा कार्यक्रम शक्ती तुऱ्याचा प्रथमतः या हर्षी गावात या व्यासपीठावर मी पहिल्यांदा उभा आहे कार्यक्रम खूप केले पण हर्षमध्ये पहिल्यांदा आहे रसिका आमच्या दोन्ही शाहिरांच्या प्रतिस्पर्धी बुवांची प्रथम फेरी झालेली आहे माझा पहिल्या बारीचा कार्यक्रम मी सादर करणार आहे खरोखर एवढा पाऊस पडून सुद्धा तुम्ही त्या गर्दीत छत्र्याच्या उभे आहेत तुमचे आभार मानतो पहिले मनोरंजन नक्की करणार वाद नाही एक बरे पहिल्या तरी चालेल पण बोलणे कसं सांगितलं बोल म्हणून गेले की हा वाघ असू दे किंवा बिबट्या गवळण झाल्यानंतर बघीन काय बघितली भुवन बघितलेलं आहे मी अजून तो सरडा आहे सरडा कोकणातच उड्या मारायच्या बाहेर नाही यायचं हा म्हणून काय म्हणणार आहे पासून बघा दयेचा सागर तू त्या कृपेची आरती आहे दयामुळे रसिका या माझ्या हृदयात श्वास आहे मग ही विनंती माझी होतो शरणावरी रसिका या गणरायाचा निदास आहे त्याचप्रमाणे अशा ठिकाणी
कुणबी समाज उन्नती सदस्य आणि आमचे मित्र घरचे गावचे समाजसेवक शशीदादा तरळ यांना सुद्धा शाही मानाचा मुद्रा करतो। माझ्या तमाम रसिक बंधू भगिनीमध्ये शाहीजी वर्ग, गुरुजी वर्ग, शिष्य वर्ग यांना शाही मानाचा मुद्रा करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजीराजे यांना त्रिवार मानाचा मुद्रा करतो। आणि काय म्हणायचं बघा, शिरुगार सुगाई देवी माता वासाई त्याचप्रमाणे त्या हरसे गावचे ग्रामदैवत सातेश्वर साका देवी माळेश्वर तुझ्या चरणी साष्टांग नमस्कार करतो। उपस्थित आहेत यांना सुद्धा शाही मानाचा मुद्रा करून शाही प्रमुख गुरु या ठिकाणी उपस्थित आहेत यांना सुद्धा शाही मानाचा मुद्रा करतो। त्याप्रमाणे संगीत आलं आमचे भौतिक बंधू मित्र साहित्यकर मास्टर मास्टर वेदांतला पवार, कीबोर्ड मास्टर रितेश चव्हाण आणि माझा तुमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय। दत्तकृपा साऊंड सर्व्हिस प्रोप्रायटर पंकजदा येरीन, त्याचप्रमाणे बहिणी भवानी नृत्य कलापथक आमच्या साथीनं मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे। वेळेअभावी कार्यक्रमाला खूप उशीर झाला, मला सुद्धा माहिती वेळेअभावी कार्यक्रम करणार आहे। तुमच्या चरणाची धूळ माझ्या माथी लावतो आणि प्रथम फेरीला सुरुवात करतो। बघा काय म्हणायचं। गणपती गजाननास करितो दुसरे वंदन माझे जन्म देणाऱ्या माय पित्यास करितो तिसरे वंदन माझे रसिका तुमच्या चरणाची मीच ठेवितो अनुकुला गुणांचा शाही या रंगमंचावर नतमस्तक होतो। स्तवनाला सुरुवात करतोय गोवा आमचे प्रतिस्पर्धी शाहीर दिग्गज
अभिजित तांबे बुवा यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो. आणि बुवा दुसरी फेरी माझ्या बारीच्या अनुषंगाने तुम्ही करणार आहे. बारी पाहिला आम्ही कारण मी सुद्धा तुमच्यासारखा छोटा कलाकार आहे. लोकांनी मला हो म्हणतात की जिमनपण या ठिकाणी भरपूर आहे, पण शाहीर म्हणून कधी कुठच्याही प्रेक्षकाला असा लांबचा नसतो. आपण द्यायला पाहिजे आहे की नाही? बरोबर आहे ना? आपण जर दिलं तर आपला पण प्रेक्षक होणार, त्याबद्दल वाद नाही. म्हणून पुन्हा एकदा माझ्या तमाम रसिक भगिनींचे आभार मानतो आणि सर्वांना सुरुवात करतो. बघा रसिका तुला तुमच्या चरणी देवाजीला स्मरितोनी नटेश्वराला हे माय पिता
सुनाई देवी अखंड हटा सोनीचा बाबू रंगले घराण्याचा एक बोलतो रे गणपती बाप्पा समीर दुखले पण तरी सुद्धा बुवा म्हणतात की वाघ जरी असला बिबटे असला तरी गवळणीच माझ्या वागा. आता तुला गवळणीचं मी असं इंजेक्शन देणार आहे ना तांबे बुवा, 4 दिवस तो उठणार नाही अशी गवळणीची तुमच्या तोड देणार. त्याबद्दल वाचण्याआधी गण गातो. गणात काय म्हणायचं मित्रांनो बघा. शाळा बावन मास जरी लागली तोड माझ्या मनाला, लवकर आला बाप्पा माझा, आसरा मिळाला शिवाला. भाद्रपद चतुर्थीला पूजती गणेशा तुला घराला, आणि संभारण गणी आलवितो आज येऊन माझ्या बाप्पा गणराया.
तुमको हम घबराए, नीलू तो आँख चुराए, हमें क्या हो गया है, हमें क्या हो गया है. म्हणून बुवा आजचा गण बघा, माझे कार्यक्रम बुवा बघत असतील, मी स्वतःची तोंडात लाल करण्यापेक्षा बुवा बघत असतील. म्हणून गाण्यामध्ये काय म्हणतो बघा, भावना माझी समजून घेना, हे गळया भावना माझी समजून घेना, छनछन नाचत येना गजानना गौरी नंदना. व म्हणतील की बाप्पा कधी येणार, गणपती विराजमान झाले आहेत घरी, संदर्भ पुढच्या गणाचा पूर्ण ऐका, नाही तर बुवा काहीतरी बोलला तो सोडणार नाही. भावना माझी समजून घेना, छनछन नाचत येना शिव गौरी गजानना दर्शन द्या.
क्षणनाच तैना धन्यवाद मित्रांनो. आलेलं पारितोषिक दिनेशदादा वारेशी. फरमाईश आहे गवळणीची नक्कीच. कोकणी कला लांजा राजापूर सामाजिक संस्था त्याचे सदस्य दादांच्या माध्यमातून 300 रुपयांचे पारितोषिक आलेलं आहे. नाचमध्ये आभार आहोत, मनोडे आहोत. धन्यवाद. फरमाईश आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे विनायक दादा सावंत आणि वरद वारशी मुंबई रंगमंचाचे आयोजक यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो दादा. सॉरी विसरलो. 200 रुपयाचे पारितोषिक त्यांची सुद्धा फरमाईश आहे. गवळण झाली पाहिजे. छोड़ेंगे ना हम तेरा साथ वो साथी मरते दम तक. रडते कशाला तू बनी राधे जुन्या आठवणी. म्हणतात की गोकुळचा राजा कृष्ण येड्या बापसास विचार. गोकुळचा म्हणतात राजा, परत म्हणतात चोर, म्हणजे चोरता खोड्या काढणारा. बापसाचा विचार. गवळणी तुमच्या म्हणजे कृष्णापेक्षा बहुत मोठ्या होता. राजा कसा असेल म्हणून तुम्ही गवळणी चावट मारता. कान पटवली पण राजाच्या कानाखाली बरोबर मारशील का गोवा? ए येड्या गोवा गोवा म्हणते की नाही, कानाखाली वाजवली म्हणून काय कमी. परत राजा म्हणतो गोकुळचा. असू दे. पण गवळणीचा विषय फरमाईश म्हणून मी पूर्ण म्हणतो. नंतर गवळणीचा विषय गवळणी देणार गोवा. रडते कशाला तू म्हणी राधे जुन्या आठवणी. संवाद मांडला येदू कुणाला जन्म माझा झाला काय रक्षती. गोवा म्हणाले की गोकुळचा राजा असताना राधेनं म्हणजे गवळणीच चंद्र क्लिअर कट. पण त्या साऊंडचा प्रश्न नाही, ते मुक्त आवाज त्याच्यामुळे माझं काय ऐकू जात नव्हतं. गोवा म्हणताय आमचे गोवा ऐकलात त्या जवळ म्हणजे गोवांना ऐकू जाईल. मी पाठीमागे होतो, आवाज क्लिअर कट असेल. हा नक्कीच रेकॉर्डिंग करा. मी बोलतोय त्याने गोवांना दाखवा. गोवा गोकुळचा कृष्ण राजा असेल तर तू राधाबाई तुझी कानाखाली कशी मारेल रे? ए गोवा राजा म्हटल्यावरती प्रजा ना कशी मारील तशी तुझ्या मी मारणारा नव्हे. मला जा नाही सांगितलं. म्हणून गवळणीचा विषय कोणी सुंदर. मी हो रात्री आणटीची बघ घंटी मी वाजवली. गीत चालू होती ना.
म्हणून बुवा सुरुवातीला काय बोलले खरोखर नाही कळलं. शेवटचे शब्द होते कानाखाली पकडून कानाखाली वाजवली. म्हणून विषयाला विषय लक्ष असू द्या. अरे उन्हाळ्या घोड्या करतात खोड्या लावतात साड्या यांच्या सोडल्या मी साड्या. म्हणजे गवळणी ज्यावेळी कृष्णानं वस्त्र धारण केली बुवा तो विषय राग नसावा तुम्ही वाचक आहात. म्हणून उन्हाळ्या घोड्या करतात साड्या लावतात साड्या सोडतात साड्या. अरे अशी ही माझ्या दिली या सजा अशीच माझाने दिली या सजा. जाऊन सांगे ही बाजवली जाऊन सांगे ही बाजवली मला कानानं लाजवली. कृष्णान लाजवलं राधेला म्हणजे बाजवळ माझ्या म्हणजे दंत यशोदा गोकुळात असताना चाळे सांगायची यशोदेला सांगायची राधा हिरवी तर मांडीवर लढवाय पण घ्यायची पण चाळे सांगली. म्हणून काय म्हणतो बघा जाऊन सांगे ही बाजवली मला कानानं लाजवली मला कानानं लाजवली गेली सांगत आई सवली मला कानानं लाजवली गेली सांगत आई सवली. मला कानानं लाजवली अन गेली सांगत आई जवळी. मला दुसरं काय म्हणायचं नाही. रामकृष्ण हरी. आता विषय तो माझ्या गौरवणीचा गौरव देतो. मला संदर्भ सुटसुटीत आहे. अगं गोकुळात कृष्ण लहान होता त्याची छोटी असताना महान होता. घोड्या करताना राधे पळून जाणार नव्हता आणि म्हणून गोकुळ रचल जान तोच शहान होता. म्हणून राधे काय म्हणतो बघ श्रीहरी पावावा सबतो अनबोट हो लावर नाचवतो. आता कोण वाजवणारे ना आपल्याकडे पूर्वीचे आहेत अजून. श्रावण सगळा गणपती झाले ना की पाय वाजवतात असं बोट घालून बोटाचं मारतात ना हे तो असू दे किंवा तोंडाजवळ कृष्ण पावा धरून वाजवतो. म्हणून श्रीहरी पावा वाजवतो हो लावर नाचवतो. साऱ्या गोपीना भुलवितो एक एक गवळणीला जवतो एक एक गवळणीला जवतो.
शंकर बोलायचं बुवा तरच बोलायला हात घाला त्याचा विषय तुला माझ्या पायी नाही बदनामत तुला आणि याच्या पायी शाहिराने जो मला प्रश्न विचारलेला आहे दाम्पत्याची नावे काय व त्यांना किती मुले झाली. बुवांचं म्हणणं आहे की उत्तर देताना शास्त्र आधार उत्तर असावं. बुवा तुमच्या प्रश्नाला हात घालतोय, लक्ष असू द्या. त्या दाम्पत्यांची नावे शिवशंकर आणि माता पार्वती होती. त्यांना 2 पुत्र झाले. द्वापार युगाच्या शेवटी मुलांसाठी तपश्चर्या अशी केली. द्वापार युगाच्या शेवटी मुलांसाठी तपश्चर्या जी केली त्यांनी 2 मुलांसाठी तप केले. त्यांची नावे बाळ गणेश आणि कार्तिक आणि त्यांना बुवा स्कंद म्हणतात. बाळ गणेश आणि कार्तिक त्यांना बुवा स्कंद म्हणतात. गणेश विघ्नहर्ता म्हणून आजही या कलियुगात या भूतलावर ओळखला जातो आणि कार्तिक हा युद्धाचा देव म्हणून त्याची प्रसिद्धी आहे. गणेश विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो आणि कार्तिक हा युद्धाचा देव म्हणून प्रसिद्ध आहे. बुवा माझ्या जे वाचनातून गेले उत्तर ते तुम्हाला म्हणजे शास्त्रशुद्ध दिलेलं आहे. साई शास्त्र 18 पुराणाच्या व्यासाने लिहिली, प्रत्येकाची लिहिली वेगळी. आताचा जो संदर्भ मांडतात मी माझं पुस्तक लिहिणार माझ्या पद्धतीत, तुम्ही तुमच्या पद्धतीत लिहिणार. पण बुवा शास्त्राचा आधार आहे आणि खरोखरच व्यासपीठावर आहे. उत्तर अगदी ग्रंथोतंतोतच दिलेलं आहे बुवा. आता मानणं न मानणं तुमच्या एवढं सगळे फिरवतात.
मित्रांनो, शाहिरानं माझ्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे. तुमच्या माहितीसाठी आजच्या बरेच माझा प्रश्न जवळजवळ 8 कार्यक्रम झाले प्रश्न होतोय. कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून फक्त उत्साही बनले आहे त्या भगवंताचं नाव काय व या कलियुगात त्यांचे वास्तव्य कुठं आहे? बुवा, प्रश्न साधा सोपा सरळ आहे, उत्तर द्यायला असं अपेक्षित आहे. आता प्रश्न बदलायला सुरुवात करतो. बघा काय म्हणायचं. हो दरे दरा दारा दारे दारा दारा सवाल माझा तुम्हा शायरा हावा कैक जणांशी लढून लावला या दिवा आज विषय माझा तुम्ही तेव्हा अरे मग जोड बुवारे जोडना गुरुचरणी हात जोडना सोड बुवा तू सोडना देवेंद्राचा नाद सोडना शुभेच्छा दिल्या म्हणून माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो.